आपण पाहताय दमदार 10। माजी खासदार निलेश राणे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला। कुडाळमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे यांचा कुडाळमध्ये शिवसेनेत प्रवेश झालाय। ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले अशांचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। सध्या उपस्थितीत असलेले कार्यकर्ते प्रचारात उतरले तर समोरच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त होईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेमध्ये आले। ज्या मतदारसंघात राणे साहेबांचा 2014 मध्ये पराभव झाला होता तो मतदारसंघ जिंकायचा आहे आणि एक चक्र पूर्ण करायचं आहे। कुडाळ मतदारसंघात निलेश राणे यांची लढत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी होणार आहे। आणखीन एक ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात उतरलाय। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। माहीम मतदारसंघातून शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षानं सुद्धा उमेदवार दिल्यानं माहीममधली लढत लक्षवेधी असेल। माहीमचा किल्ला लढवण्याची जबाबदारी आता अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे। माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली। शिवसेनेनं या मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी आधीच जाहीर केली आहे। तर अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासातच उद्धव ठाकरे यांनी माहीममधून विभाग प्रमुख महेश सावंत यांचं नाव निश्चित केलं आहे। त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे। बरेचदा मी अनेकांना भेटलो, मी चालत जातो। चालत जाताना मला अनेक लोक भेटतात की आमचे हे विषय ते मी सोडून घेतो। त्याच्यामुळे माझा एक कम्फर्ट झोन आहे तर आपल्या लोकांबरोबर आम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण जनतेच्या मनातला आज फक्त जनतेच्या मनातला असेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे। जनतेच्या मनातला उमेदवार जनतेला मिळाला। आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील आणखीन एक ठाकरे निवडणुकांच्या आखाड्यात नशीब आजमावणार आहे। परळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांचे विश्वासू संदीप देशपांडे मैदानात उतरणार आहेत। त्यामुळे परळीतली लढत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशीच होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। मुंबईतल्या वरळी मतदारसंघातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली। मागच्या 5 वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आदित्य ठाकरे यांच्या समोरची आव्हानं वाढलेत। 2019च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता। परिणामी 67,000 मतांनी आदित्य ठाकरे विजयी झाले। आता शिवसेनेत फूट पडून एका पक्षाची 2 शकलं झाली। भाजपही सोबत नाही। त्यातच मनसेमुळे मतविभागणीचा धोका वाढलाय। वरळी मतदारसंघात झालेल्या विकास कामांमुळे आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। ती लढत एका बलाढ्य श्रीमंत अशा राजपुत्राशी एका सामान्य मध्यमवर्गीय कार्यकर्त्याशी आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे मागच्या इतक्याच मोठ्या मताधिक्यानं जिंकल्याशिवाय राहणार नाही। वरळीत आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि शायना एनसी यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। भाऊबंदकीची किनार असलेल्या अखेर कोण बाजी मारतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल। अखेर महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं। तुर्तास 85-85-85 असा फॉर्म्युला आघाडीतनं निश्चित केलाय। तीनही पक्षांचे मिळून 255 उमेदवारांवर एकमत झालंय, तर 18 जागा मित्रपक्षांना देण्यात येतील। पण अद्यापही 15 जागांवर महाविकास आघाडीतला तिढा कायम आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती। मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत मवियाची बैठक पार पडली। नाना पटोले आणि संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीनंतर मवियाच्या नेत्यांनी जागा वाटप फॉर्म्युला जाहीर केला। काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंचा पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवणार असल्याचं मवियाच्या नेत्यांनी सांगितलंय। या क्षणी आम्ही इतकं सांगू की तीनही पक्ष हे साधारण 85-85-85 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे। मित्रपक्षांना मवियाला किती जागा सोडणार याचा आकडा मविया नेत्यांनी सांगितलाय। हमारी 18 सीट जो है तो उसमें जो हमारी अलायंस जो दल है उनसे भी हम चर्चा करके उनको भी कुछ जगह देने का है। मवियात 255 जागांवर एकमत झालं असलं तरी 15 जागांचा तिढा कायम आहे। तो तिढा सोडवण्याचं आव्हान मविया समोर आहे।
बारामतीमध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, कारण विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातच सामना होणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे बारामतीत 64 वर्षांनंतर पवार भाऊबंदकीच्या आणि राजकीय संघर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असंच दिसतंय। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागल्यानं अजित पवार बारामती विधानसभेला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा होती, पण अखेर हा संभ्रम दूर होत अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झालंय। बारामती मतदारसंघातून आदरणीय अजितदादा पवार, येवला मतदारसंघातून अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार बारामतीतून लढण्याची दाट शक्यता आहे। विशेष म्हणजे विविध मेळाव्यांना त्यांनी हजेरी लावली आणि ते बरंच काही सांगूनही जातं। जिथं कुठं आपण जातोय फक्त तालुक्यातच नाही तर अख्ख्या राज्यात तुतारी वाजणारे, कदाचित मला असं वाटतंय, मला खात्री नाही, पण योगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील। अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षानं योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यास बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार। लोकसभेप्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघातल्या या हाय व्होल्टेज लढतीत कोण बाजी मारतं याची उत्सुकता आहे। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांनी वातावरण तापाला लागलंय। त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा केला। कामाख्या देवीचं दर्शन घेत त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी गुवाहाटीच्या दौऱ्यावर होते। शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कामाख्या देवीचं सहकुटुंब दर्शन घेतलं। आपल्या सरकारनं सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्यानं महायुतीचं सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर संजय राऊत यांनी मात्र शिंदेंना टोला लगावला। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक सर्वजण आमच्या कामाची पोचपावती देतील। कालपासून महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये मशीनचं हंबरण ऐकू येतं। 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं बंड केलं। या बंडाच्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार गुवाहाटीला गेले होते। यावेळी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले। आता विधानसभेत कामाख्या देवीचा आशीर्वाद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना आपले गुरु मानतात आणि त्यांच्याच तालमीमध्ये घडल्याचंही सांगतात। आता त्यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात केदार शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली। केदार दिघे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आणि केदार दिघे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे हा सामना इंटरेस्टिंग असेल। ठाणे विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो। शिंदेंची ठाण्यात मोठी ताकद आहे, पण याच बालेकिल्ल्यात शिंदेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। मुख्यमंत्री शिंदे यांना ठाण्यात अडकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना तिकीट दिलंय। ठाकरेंनी केदार दिघे यांना एबी फॉर्म दिला असून ते कोपरी पाचपाखडी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातूनच उमेदवारी अर्ज दाखल करतील। स्वर्गीय दिघे साहेबांची विचार घेऊन पुढे जाणारा त्यांचा वैचारिक वारसदार हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। वा वा, खरा दिघे फोड 2-2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला। उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना ठाण्याचं जिल्हाध्यक्षपद दिलं। यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या विरोधात दिघे असा सामना होणार आहे। तटकरे साहेबांचा बाईट होत आहे। आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। नवी दिल्लीतली सुनील तटकरे हे महायुतीत वादाची ठिणगी पडली। लोकसभेत नवनीत राणा यांना अडसूळ यांनी विरोध केला होता। आता अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीला रवी राणांनी विरोध केलाय। दर्यापूरमध्ये राणा आणि अडसूळ यांच्या या परस्परांच्या विरोधात लढत आहेत। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही अमरावतीच्या महायुतीतले राणा विरुद्ध अडसूळ असा संघर्ष पाहायला मिळाला। दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अभिजित अडसूळ यांना तिकीट देण्यात आलं। कॅप्टन अभिजित अडसूळ हा काम आपण घेऊन गेलो, हा कामं करतो, कामं करणारा माणूस, त्यामुळे कुठेतरी ही उमेदवारी मला जाहीर झाली। अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीला रवी राणा यांनी विरोध केला। अशातच भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी कार्यकर्त्यांसह रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला। दर्यापूरमधून रमेश बुंदिले अडसूळ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत।
त्यामुळे महायुतीत दर्यापूर मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडली आहे। महायुतीची सीट उभी असताना त्या ठिकाणी त्यांना पाळण्यासाठी पूर्ण जे शेवटच्या टोकापर्यंत मेहनत केली। लोकसभेत भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानं मोठा वाद झाला आणि याचा फटका थेट राणांना बसला। दर्यापूरमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला हा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमधून लढण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय। महायुतीकडून संधी मिळण्याची चिन्ह न दिसल्यानं ते महाविकास आघाडीत जातील अशी शक्यता अद्यापही वर्तवण्यात येत होती। मात्र समीर भुजबळ यांनी अपक्ष लढण्याची तयारी केल्याचं समोर आलंय। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव महासंघ महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलाय। या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर याच मतदारसंघात समीर भुजबळ हे देखील इच्छुक आहेत। समीर भुजबळ उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी दिली। तर जो कोणी बंडखोर असेल त्यानं आपल्यासमोर उभं राहावं असं खुलं आव्हान सुहास कांदे यांनी दिलंय। आणि माझ्या पद्धतीने जे आहे पक्षाकडे उमेदवारी आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन परवाच्या दिवशी दादांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ती मागितलेली आहे। आता बघू काय होतं पुढे। आणि राहिलाय प्रश्न बंडखोरीचा, मी त्यांना पूर्वी आव्हान केलं, आज आव्हान केलं आणि उद्याही मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही एकदा याच। आता समीर भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात याकडे नांदगाव मतदारसंघातल्या नागरिकांचं लक्ष लागलंय। विधानसभेच्या आधी नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, यावरून महायुतीतल्या नेत्यांनी नाईक कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे। नवी मुंबईत महायुतीमधला वाद काही संपता संपत नाहीये। भाजपने ऐरोलीत गणेश नाईकांना तर बेलापूरमध्ये मंदा मात्रेंना उमेदवारी दिली। त्यानंतर नवी मुंबईचे भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि यावरून महायुतीच्या नेत्यांनी नाईक कुटुंबियांना टार्गेट केलंय। आम्हाला कुणीही हरवू शकत नाही, मला आव्हान देणारा अजून जन्माला यायचा आहे असा टोला मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांना लगावलाय। एक नेशनल पार्टी है, ये कोई गली की पार्टी नहीं है, तो हमको चुनौती देने वाला अभी तक पैदा नहीं हुआ है। तर शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंनीही नाईकांविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे। नाईकांचा अजिबात प्रचार करणार नाही असं चौगुलेंनी स्पष्ट केलंय। ते एबी फॉर्म घेतील, मला ही पण भीती आहे की ते एबी फॉर्म घेतील, शेवटच्या घटकाला दुसरा एबी फॉर्म घेतील, हा एबी फॉर्म फाडतील आणि दुसरा पक्षाचा एबी फॉर्म पण ते तिथे सबमिशन करतील। नवी मुंबईत राजकीय घमासान सुरू झालंय। आता या घमासानाचा नेमका फटका कोणाला बसतोय आणि कोण बाजी मारतंय याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष असणार आहे।